नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे की बाळाला जेव्हा सर्दी होते, अगदी लहान बाळाला, तर त्याच्यावर काही घरगुती उपाय करता येतील का, जेणेकरून बाळाची सर्दी आणि बाळाला होणारा त्रास हा लगेच कमी होईल, लगेच आटोक्यात येईल. सर्दी होणं हे अगदी कॉमन आहे. वातावरणात चेंज झाला, थंडावा आला किंवा बाळ हे सर्दी झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलं तर त्याला लगेच सर्दी होते. तर हे कॉमन आहे आणि सर्दी होणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण तो पर्टिक्युलर व्हायरसच्या स्ट्रेनबरोबर संपर्कात येतो आणि त्या स्ट्रेनला इम्यून होतो. त्याची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आजाराविरुद्ध लढायला शिकतो. त्यामुळे सर्दी होणं हे नॉर्मल आहे आणि त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. तर सर्दी ही मोस्टली 3 दिवस राहतेच आणि हा 3 दिवस त्रास सगळ्यांना होतो. 3 दिवसामध्ये सर्दी जर आटोक्यात त्याच्यानंतर येत नसेल तर मग त्याचा त्रास कफ आणि इतर गोष्टींमध्ये वाढू लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या औषधांबरोबर जर आपण हे घरगुती उपाय केले तर नक्कीच आपल्या बाळाला छान वाटेल आणि बाळ लवकर बरं होईल. हे उपाय अगदी तुमच्या मोठ्या मुलांबरोबर देखील तुम्ही करू शकता. आता सगळ्यात आधी तुमच्या तान्ह्या बाळाला जर सर्दी असेल तर बाळंतिणीनं एक गोष्ट करायची, एक टिप मी बाळंतिणीसाठी देते. तिनं दररोज 5 ते 6 तुळशीची पानं चावून चावून खायची आहे. म्हणजे हा तुळशीचा अर्क दुधाच्या स्वरूपात तुमच्या बाळाला देखील जाणार आहे. त्याचबरोबर औषधी काढा देखील ती करू शकते, ज्याच्यामध्ये दालचिनी, आलं, लवंग, हळद, तुळशीची पानं, त्याचप्रमाणे काळी मिरी या सगळ्या गोष्टींचा काढा म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये उकळवून तो अर्धा होईपर्यंत करून मग ती दिवसभरात हा कोमट काढा पिऊ शकते. याने देखील बाळाला हे सगळे अर्क मिळणार आहेत. बाळ जर खात पीत असेल, 6 महिन्याच्या पुढे असेल, तर या काढ्याचे 2-4 चमचे तुम्ही त्याला देखील पाजू शकता. आता आपण घरगुती उपायांकडे वळूया, जेणेकरून आपल्याला या बाळाची सर्दी कमी करता येईल. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे मोहरीची आणि लसणाची पुरचुंडी. आता ही तयार कशी करायची? जी मोठी मोहरी बाजारात मिळते ना, ती मोहरी आणायची, त्याचे 3-4 चमचे घ्यायचे आणि खलबत्त्यात त्याची भरड करायची. अगदी बारीक वाटण्याची गरज नाही. एका मोहरीचे 2-3 तुकडे झाले तरी इनफ आहे. ही भरड वेगळी काढायची आणि त्याचबरोबर 3-4 लसणीच्या पाकळ्या या देखील खलबत्त्यामध्ये ओबडधोबड तुम्हाला वाटायच्या. याची पूड करायची आणि ही सुती कापडामध्ये बांधायची. ही पुरचुंडी तव्यावर छान गरम करायची आणि त्याने तुम्हाला तुमच्या बाळाची छाती, हातांचे तळवे, पायांचे तळवे, पाठ ही शेकायची आहे. त्याने तुम्ही तुमच्या बाळाचं कपाळ देखील शेकू शकता. अगदी त्याला चटका बसेल इतका हा शेक द्यायचा नाही आहे. फक्त त्याला त्याचा वास जाईल आणि त्या वासाने त्याचा कफ, म्युकस जो आहे तो वितळायला मदत होईल. अशा पद्धतीने आपल्याला त्याची छाती, पाठ शेकायची आहे. आता बरीच बाळं ना या गोष्टी करू देत नाही. मग तुम्ही काय करायचं आहे, तो झोपला की त्याच्या उशाला ही अशी पुरचुंडी त्याच्या नाकात वास जाईल अशा पद्धतीने ठेवायची आहे. पुढचा उपाय म्हणजे वेखंड पावडर. वेखंड पावडर रेडीमेड बाजारात मिळते किंवा तुम्हाला वेखंड पावडर उपलब्ध नाही झाली तर वेखंड आणा, ते सहाणेवर छान उघाळा आणि त्याचा लेप तयार करा, त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्हाला बाळाच्या कपाळाला आणि बाळाच्या छातीला रात्री झोपताना लावायची आहे. ही पेस्ट तुम्ही सकाळी पुसायची आहे, रात्रभर तशीच ठेवायची. याने देखील म्युकस वितळायला मदत होणार आहे, कारण वेखंड हा गुणधर्माने गरम आहे. पुढचा सोपा उपाय, अगदी सगळ्यांनी हा केलेलाही असेल तरी देखील परत सांगते. ओव्याची वाफ त्याच्या रूममध्ये पसरवायची आहे. आता ही कशी पसरवणार? एक कढई घ्या, त्याच्यात 3-4 चमचे, 4-5 चमचे ओवा घाला आणि ती गरम होऊ द्या. त्याच्यावर झाकण ठेवा. ओवा छान गरम झाला की त्याची वाफ तयार होईल आणि त्या बंद कढईमध्ये ती राहील. हळूच ती कढई उचलून त्याच्या रूममध्ये ठेवा. हे करताना शक्यतो बाळ झोपलेलं पाहिजे, कारण ओव्याच्या वाफेमुळे त्याच्या डोळ्याला जळजळ होऊ शकते आणि ते चिडचिड करू शकतं. मग त्याचे डोळे जेव्हा बंद असतील झोपेत, त्यावेळेला ही कढई त्याच्या रूममध्ये न्या आणि वरचं झाकण काढा. या वाफेमुळे बाळाची सर्दी कमी होईल, म्युकस वितळायला देखील मदत होणार आहे. पुढचा उपाय देखील सोपा आहे. जायफळाचा लेप तुम्ही त्याच्या डोक्याला किंवा छातीला लावू शकता. आता हे जे जायफळ आहे ना, हे सगळीकडे उपलब्ध असतं. हे सहाणेवर छान तुम्ही याचे वेढे घ्यायचे आणि त्यानंतर झालेला जो लेप आहे तो तुम्ही त्याच्या कपाळाला, छातीला लावायचा आहे. जायफळाचा असा इफेक्ट असतो की जायफळामुळे झोप देखील शांत लागते, शांत येते.
त्यामुळे जायफळसुद्धा गुणधर्माने गरम आहे. जायफळ तुम्ही अशा पद्धतीने वापरला तर बाळाची सर्दी आटोक्यात यायला मदत होणार आहे. पुढचा उपाय देखील अतिशय सोपा आहे आणि घर बसल्या तुम्ही हा करू शकता. मोहरीच्या तेलामध्ये ओवा तुम्हाला घालायचा आहे. मोहरीचं तेल थोडं उकळू द्यायचं, त्याच्यामध्ये ओवा घालायचा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड टेचून त्याच्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहे. हे तेल तुम्हाला गाळून घ्यायचं आहे गाळणीने आणि हे तेल थोडंसं कोमट असताना तुमच्या बाळाची छाती आणि पाठ ही तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये शेकायची आहे. या तेलाच्या गरमीने, उभीने बाळाचा म्युकस कमी होणार आहे आणि हे औषधी तेल तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने करू शकता. याने देखील बाळाचा म्युकस वितळायला मदत होणार आहे. आता हे लक्षात घ्या, बाळ किंवा बऱ्याचदा मुलंसुद्धा शिंकरून खाकरून त्यांचा कफ हे बाहेर काढू शकत नाही. तर त्यांचा कफ जो आहे हा तोंडावाटे किंवा विष्ठेद्वारे, त्यांच्या शीद्वारे बाहेर पडत असतो. हे उपाय जर तुम्ही केले तर हा म्युकस वितळण्यास मदत होईल आणि लवकर ते या कफापासून, सर्दीपासून मुक्त होणार आहेत. त्यांना बरं वाटेल, लवकर ते प्यायला लागतील, खायला लागतील. तुम्ही ओवा लसूण जरी तव्यावर भाजला आणि त्याची पुरचुंडी करून सुद्धा तुम्ही बाळाची छाती आणि पाठ शेकू शकता. याने देखील फरक पडेल. जायफळ वेखंड जसं मी तुम्हाला सांगितलं, 6 महिन्याच्या पुढचं बाळ असेल आणि त्याला गुटी पचत असेल तर तुम्ही जायफळ वेखंडाचे 2-3 वेढे घेऊन अशा पद्धती जायफळ वेखंडाची जी पेस्ट आहे ती त्याला तुम्ही चाटवू शकता. जर ते खात नसेल किंवा अशा गोष्टी त्याला पचत नसतील तर जायफळ वेखंड आपण आधी बघितलं, हे दोन्ही एकत्र करून देखील याचा लेप तुम्ही तुमच्या बाळाच्या डोक्याला, छातीला, पाठीला लावू शकता. कारण जसं आपलं डोकं सर्दीमुळे दुखतं तसं तीही त्रस्त झालेली असतात. मग त्यांचंही डोकं शांत व्हायला, डोकं दुखणं थांबायला या लेपाचा फायदा होणार आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या घरगुती रेमेडीज आपण काय करू शकतो त्याविषयी. त्याचप्रमाणे वेळेत डॉक्टरांना सुद्धा दाखवा. डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं वेळेत द्या. तुमच्या रूमचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ह्युमिडिटी असेल, दमटपणा असेल तरी देखील बाळाला त्रास होईल. त्यामुळे रूममध्ये तुम्ही स्टीमर लावू शकता काही वेळासाठी आणि रूमची ह्युमिडिटी कमी करू शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर तुम्हाला नेब्युलायझर हे देखील सलाईन वॉटर सजेस्ट करतील. त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं ते वॉटर नेब्युलायझरच्या स्वरूपात, कारण बाळाला आपण डिरेक्ट पाण्याची, गरम पाण्याची वाफ देऊ शकत नाही. मग अशा वेळेला हे नेब्युलायझर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे क्लिनिकमध्ये जाऊन या नेब्युलायझरने वाफ देऊ शकता. त्याने देखील बाळाचा म्युकस वितळायला, सॉफ्ट व्हायला मदत होते आणि बाळाला थोडं रिलीफ वाटतं. तसेच तुमच्या रूममध्ये जर सतत फॅन चालू असेल, 3-4 वर तुम्ही हा फॅन ठेवला असेल तर बाळाला सर्दीचा त्रास वाढेल आणि तो लवकर आटोक्यात येणार नाही. त्यामुळे फॅन शक्यतो 2-3 दिवस बंद ठेवा. उष्णता असेल तर फॅन कमीमध्ये म्हणजे 1 वर वगैरे लावा, जेणेकरून त्याची सर्दी थंड वातावरणामुळे वाढणार नाही. बाळाला तुम्ही सकाळी, संध्याकाळी जेव्हा केव्हाही अंघोळ घालताय त्यावेळेला लगेचच त्याचे कान कोरडे करा, डोकं स्वच्छ कोरडं करा आणि अंगसुद्धा लगेचच शक्यतो बाथरूममध्ये पुसण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बाथरूमचं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर यात चेंज झाल्यामुळे त्याला त्रास होणार नाही. आणि खूपच त्रास असेल तर 1-2 दिवस अंघोळ स्किप करून फक्त तुम्ही स्पंजनी किंवा वाईप्सनी पुसून घेतलं तान्ह्या बाळाला तरी देखील चालतं. शक्य असेल तर तुम्ही बाळाला सुद्धा कोमट पाणी पाजा. 6 महिन्याच्या पुढच्या बाळाला पाणी तुम्ही चालू केलं असेल तर कोमट पाणी पाजा, जेणेकरून त्याला त्रास होणार नाही आणि कफ वितळायला मदत होईल. आणि पाणी हे उकळलेलंच प्या. पाण्यामधून जास्त व्हायरसेसची शक्यता असते, जास्त आजार होण्याची, संसर्गाची शक्यता असते. मैत्रिणींनो, मला माहीत असलेले उपाय मी तुम्हाला शेअर केले आहेत. तरी तुम्हाला अजून कुठले कुठले उपाय माहिती आहेत ते तुम्ही निसंकोचपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्या इतर मैत्रिणींना देखील कमेंट्स वाचून तुम्हाला झालेल्या उपायाचे फायदे, त्याचा फायदा करून घेता येईल आणि आपली ही छान कम्युनिटी ज्याच्यामार्फत सगळ्यांना तुम्ही केलेल्या उपायाचा देखील फायदा होईल. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ज्या बाळांना, ज्या मुलांना सर्दी आहे ती घरच्या घरी लवकरात लवकर बरी करता येईल. शेवटी इतकंच सांगेन, स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू.